ज्योतिर्लिंगाच्या अखंड हरिनाम सप्ताहात तरुणांना व्यसनमुक्तीचा संदेश। सप्ताहाचा बाजार उठू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका। छत्रपती शिवरायांसारखे, छत्रपती संभाजीराजेसारखे जगा। पाश्चात्य संस्कृतीपेक्षा आपल्या संस्कृतीला महत्त्व द्या। आदिनाथ महाराज। हे नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील ज्योतिर्लिंग देवस्थान येथील अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यानिमित्त आयोजित तिसऱ्या पुष्पाच्या कीर्तनात हरिभक्तपरायण आदिनाथ महाराज, आंधळे श्रीक्षेत्र माणिकदौंडी यांनी तरुणांना व्यसनमुक्ती, संस्कार आणि छत्रपती शिवराय व धर्मवीर संभाजीराजे याचे विचारांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले। यावेळी मार्गदर्शन करताना आदिनाथ महाराज आंधळे म्हणाले की तरुणांनी व्यसनांच्या आहारी जाऊ नये, कारण 50% तरुणांची 10वे घालण्याची वेळ आली आहे। आपले आयुष्य सुंदर आणि संस्कारक्षम बनवायचे असेल तर वाईट सवयींपासून दूर राहणे गरजेचे आहे। पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण न करता ज्ञान, धर्म, वैराग्य या आपल्या संस्कृती, परंपरा आणि संस्कारांचे जतन केले पाहिजे। लग्नाआधीच्या प्री वेडिंग शूटच्या नावाखाली पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करण्यापेक्षा भारतीय संस्कृतीतील संस्कार आणि कुटुंब व्यवस्थेला महत्त्व द्यावे, असेही त्यांनी सांगितले। जगायचे असेल तर छत्रपती शिवरायांसारखे, धर्मवीर संभाजीराजेसारखे जगा। त्यांच्या विचारातून शौर्य, स्वाभिमान, संस्कार आणि समाजहिताची प्रेरणा घ्या, असा संदेश त्यांनी उपस्थित तरुणांना दिला। कीर्तनातून त्यांनी भक्तीबरोबरच सामाजिक प्रबोधनाचा संदेश देत तरुण पिढीने व्यसनमुक्त, संस्कारक्षम आणि समाजासाठी उपयुक्त जीवन जगावे असे आवाहन केले। यावेळी अध्यात्माच्या नावाखाली लुटणारे स्वयंघोषित कीर्तनकारावरही त्यांनी कडारून प्रहार केला। त्यांच्या प्रभावी, निडर व सत्यवचन, सत्यवाणी निरूपणाला उपस्थित भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित या कीर्तन सोहळ्यास परिसरातील भाविक, महिला, तरुण तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर संपूर्ण सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ज्योतिर्लिंग देवस्थान गोयकर वस्ती गारमाथा मित्रमंडळ विशेष कष्ट घेत आहे।